वादळ येतंय 12 सप्टेंबरला. हे मी यासाठी म्हणते थंबनेलवरती कारण का जेन्युइनली सांगतेय वादळ येणार आहे राव. अरारारा! विषय हार्ड होणार आहे डायरेक्ट 12 सप्टेंबरला कारण फायनली, फायनली आणि फायनली पौराणिक कथा आणि आधुनिक थ्रिलरची त्याला असणारी साथ. हे समीकरण ना बॉलिवूडला कित्येक वर्षांपासून जमत नव्हतं. जे आपण वारंवार, वारंवार, वारंवार सगळ्या व्हिडिओजमधनं मांडत आलोय ती गोष्ट फायनली ते आता मराठीला जमलंय राव. आणि त्याच्याचमुळे दशावतारचा ऑफिशियल टीजर फायनली आलाय आणि त्याचा रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. याच्या आधी की मी रिव्ह्यू सुरू करीन काही असे लोकं आहेत ज्यांनी अगदी सोशल मीडियावरती हौदोस घातलाय हे म्हणत, की "अरे हा कांताराचा रिमेक आहे. अरे हा हरिकथा नावाची एक वेब सीरीज आहे त्याचा रिमेक आहे." सो लेट मी टेल यू मी इथेच तुम्हाला ऑफिशियली सांगते ही गोष्ट, की कांताराचा रिमेक तर दूर-दूरपर्यंत नाहीये हा चित्रपट. त्याच्यामुळे तो एक विषय तुम्ही बंद करून द्या. आता येऊया हरिकथा या वेब सीरीजबद्दल. ही वेब सीरीज मी स्वतः वैयक्तिकरित्या पाहिली आहे आणि पूर्ण वेब सीरीज ती ॲज इट इज माझ्या डोक्यात शाबूत तशीच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, की काही दृश्य नक्कीच इन्स्पायर्ड जरूर वाटताय. पण ती वेब सीरीज बघत असताना सुद्धा त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी होत्या, इतक्या गोष्टी होत्या ज्या निगेटिव्ह पॉइंट्सकडे जात होत्या. त्याच्याचमुळे ज्यावेळेला मी ती वेब सीरीज पाहत होते, तेव्हाच माझं माझ्या टीमसोबत ज्यावेळेला डिस्कशन होत होतं, की यार काय गरज होती? म्हणजे या वेब सीरीजला तुम्ही एक सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा आरामात कॉम्पॅक्ट करून दाखवू शकले असते. उगाचच अननेसेसरी काही सीन्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत वगैरे, वगैरे आणि एक्झिक्युशनमध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम्स होते त्या वेब सीरीजमध्ये. त्याच्याचमुळे दशावतार हा चित्रपट जरी हरिकथाचा रिमेक असला, तरीही मी 100% सांगते, की वादळ हे येतंय 12 सप्टेंबरला. बास. हे मी यासाठी म्हणते कारण सगळ्यात पहिली गोष्ट, आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट सांगणार आहे या टीझरबद्दलच्या ज्या-ज्या गोष्टी मला भयंकर आवडल्यात. प्रेझेंटेशन, ज्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी आपल्याला दिसते, ज्या पद्धतीने मी 1 ते 2 सीन्स तुम्हाला मेन्शन करीन टीझरमधले जे माझे फेव्हरेट होते. पहिला सीन जिथे एक झूम इन होतोय अगदी दिलीप प्रभावळकर यांच्यावरती तो शॉट आणि तिथेच आपल्याला गूजबम्प्स येतात. कारण तोंडाला त्या सगळ्या पट्ट्या लावलेल्या आहे तो त्यांचा चेहरा आणि त्याच्यामध्ये असणारे त्यांचे असे खूप बोल्ड असे एक्सप्रेशन्स, कमाल. त्याच्यानंतर एक पारंपरिक दशावतार सादर करणारी जी मंडळी आहे, तर त्यांची नावाची एक पाटी जळतीये तो वाला सीन. त्याच्यानंतर पुढचा एक ट्रान्झिशनवाला सीन आहे जिथे ना कातळ शिल्प आधी दाखवलंय आणि त्याच्यानंतर लगेचच फॉलोड बाय एक रिंगणात फिरणारी ती माणसं जी आपल्याला डेट अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये सुद्धा दिसला होता तो एक सीन. तर रात्रीच्या वेळेला हातात मशाली घेऊन काहीतरी नृत्य परफॉर्म करताय किंवा काहीतरी करताय तिथे. तर हे दोन्ही सीन्सचे रेफरन्सेस मला भयंकर आवडले आणि शेवटची गोष्ट जी टीझरमधली सगळ्यात कमालीची आहे म्हणजे सगळ्या ॲक्टर्सचं इंट्रोडक्शन. ज्या शेडमध्ये सगळेजण दिसतायत ना, कमाल. म्हणजे दर्जा ज्याला आपण म्हणतो ना, तो हाच दर्जा. सगळ्यात पहिली गोष्ट, साऊथमध्ये जर का तुम्ही पाहाल ना, तर तिथल्या माणसांनी तिथल्या कलाकारांना इतकं मोठं केलंय आणि तिथले कलाकार सुद्धा तिथल्या प्रेक्षकांना तितकंच सिरियसली घेतात किंवा तसेच प्रोजेक्ट्स बनवतात ते. पण त्याच्या मागे प्रेक्षकांचा खूप मोठा हात आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती आहे का? इथले कलाकार. इथल्या कलाकारांचा कुणीच हात नाही धरू शकत ॲक्टिंगच्या बाबतीत. ज्या पद्धतीने आपल्याला नाटकाचा वारसा लाभलाय ना, तर तो वारसा आपल्याला या अभिनयामध्ये त्यांच्या प्रत्येक ठिकाणी दिसतो. आणि मला असं वाटतं, की त्या एका गोष्टीमध्ये मराठी इंडस्ट्री प्रचंड पुढे आहे, अग्रेसर आहे. फक्त इथे कमतरता भासतीये चांगल्या दिग्दर्शकांची, चांगल्या लेखकांची, चांगल्या सिनेमॅटोग्राफरची, चांगल्या एडिटर्सची, चांगल्या व्हीएफएक्स आर्टिस्टची, स्पेशल इफेक्ट्स आर्टिस्टची, चांगल्या म्युझिशियन्सची. म्युझिशियन्स चांगले आहेत, सगळे बाप आहेत, पण चांगल्या सिनेमांना त्यांना हायर नाही केलं जात आणि मग तिथेच पचका होतो. कारण आत्तापर्यंत आपण जेवढे सिनेमांचे रिव्ह्यूज आत्तापर्यंत करत आलेलो आहोत, सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये उत्तम असा जर का कुठला चित्रपट आत्तापर्यंत मला वाटला असेल, तर तो होता आता थांबायचं नाही. कमाल चित्रपट, दर्जा चित्रपट. आता त्याच्यानंतर ज्यावेळेला परत एकदा दशावतार आपल्याला खूप इम्प्रेस करतोय, म्हणजे टीझरमध्येच मी खरंच सांगते गूजबम्प्सवाले सीन्स होते आणि हेच पाहिजे होतं राव. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की मराठीसाठी यार कुठपर्यंत मी तिथे जाऊन त्या लोकांशी हुज्जत घालू ना थिएटर्सवाल्यांसोबत. मला पण पाहिजे राव आपले मराठी लोकं माझ्यासोबत आलेले थिएटर्समध्ये आणि मस्त शिट्ट्या वाजवतोय, टाळ्या वाजवतोय, गर्जना करतोय. अ, म्हणजे राडा घालतोय यार थिएटर्समध्ये. आपण एखाद्या सीनवरती म्हणजे प्रचंड टाळ्या वाजतायत सगळीकडे आणि हीच ती ऊर्जा मला अनुभवायची गेली कित्येक महिने, वर्षापासून मी ट्राय करतेय. फायनली ती आता मला अनुभवता येईल दशावतारला. अजून सुद्धा सांगतेय, मराठी माणसाने जर ठरवलं ना, तर मराठी इंडस्ट्री खूप पुढे जाऊ शकते. दर्जाच्या चित्रपटांना ज्यावेळेला आपण रिस्पॉन्स देऊ ना चांगला, तेव्हाच या पद्धतीचे चित्रपट येतील, दर्जेदार चित्रपट बनत राहतील. प्रोड्युसर्सला सुद्धा समजेल, की नक्की काय पाहिजे लोकांना आणि ते आपल्याला सांगण्याची एक संधी दशावतार हा चित्रपट देतोय 12 सप्टेंबरला. मराठी माणूस ना जातीपातीमध्ये वाटलेला आहे आणि जर का जातीपातीमध्ये वाटलेला तो नसता ना, तर आत्तापर्यंत मराठी इंडस्ट्रीमधले सगळे ॲक्टर्स आहेत, दिग्गज कलाकार जे आहेत, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ यांना मानाचा तो जो दर्जा मिळायला पाहिजे ना, जसा रजनीकांत, कमल हासन यांना तिकडे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये तेवढा जो दर्जा मिळतो ना, तसा दर्जा आपल्याला मराठीमध्ये आपल्या दिग्गज कलाकारांना कधीच आपण देऊ शकलो नाही. ॲज अ प्रेक्षक म्हणून आपण सपशेलपणे फेल ठरलो असं मला वाटतं आणि ती आता एक संधी आपल्या सगळ्यांकडे आहे.
हा चित्रपट इतका सुरेख बनला असणार आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगते माझं प्रेडिक्शन. कारण म्युझिक ए.व्ही. प्रफुल्लचंद्रचं. व्हॉईस ओव्हरने टीझर सुरू होतोय महेश मांजरेकर यांच्या आवाजामध्ये. आहाहा! म्हणजे ते जे देवाला मागणं घालतात ना कोकणातली सगळी माणसं. हे देवा महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या. कमाल. म्हणजे याच्यापेक्षा सुंदर टीझर अजून कुठलाच असू शकला नसता. त्याच्यामुळे एडिटरचा पगार डबल करा राव. कमाल, कमाल. बाप! म्हणजे मी एवढं सगळं कौतुक करतीये तर माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला कळत असेल. एकंदरीत मी या चित्रपटासाठी भयंकर एक्साइटेड आहे. मी आत्ताच तुम्हा सगळ्यांना सांगते, की 12 सप्टेंबर ही तारीख लक्षात असू द्या. काहीही करा, कुठचेही प्लॅन्स असू द्या, सगळे कॅन्सल करा. पण या तारखेला फर्स्ट डे, फर्स्ट शो हे सगळ्यांनी जमायचंय बरं का थिएटर्समध्ये. आणि यासाठी कोणी आता म्हणेल, "हां, हिला पाकीट मिळेल." अरे नाही रे, नाही मिळत रे पाकीट. यांना यांचं बजेट मिळत नाही मराठीवाले. हे पाकीट देतील का? हे सगळे विचार ना डोक्यातनं तुम्ही काढून टाका. दर्जेदार चित्रपटांना रिस्पॉन्स देणं ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्याच्याचमुळे मी सांगतेय, या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर आपल्याला ॲक्चुअली कळेल की हा हरिकथाचा रिमेक आहे की नाही. मी तेही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगीन, जसं मी इथून मागे सगळ्या गोष्टी सांगत आलेले आहे. आत्ता तरी मी त्याबद्दल एकदम ऑफिशियल असं कुठचं स्टेटमेंट नाही पास ऑन करू शकत. बाकी तुमचं काय मत आहे दशावतारच्या टीझरबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि दिलीप प्रभावळकर यार 80व्या वर्षी, 81व्या वर्षी जर का ते या लेव्हलचा परफॉर्मन्स देऊ शकतात ना, आपल्यासारख्या तरुणांना खूप काही शिकण्याजोगं आहे त्यांच्याकडनं यार. कमाल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.